स्वर्गीय प्रवीण प्रणम मालू इनके स्मृति में महाराष्ट्र के इतिहास के दूसरे सबसे बड़े इस्कॉन मंदिर का भव्य निर्माण अमरावती में भूमिदान एवं भूमि पूजन 8 मई 2025 शाम 5 बजे मालू सिटी रेवसा तिवसा रोड अमरावती। इस पुण्य अवसर पर आप अपने परिवार सहित उपस्थित होकर इस ऐतिहासिक क्षण के साक्षी बने। अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर भारताने कडक प्रतिकार करत पाकिस्तानातील अतिरेकी ठिकाणांवर हल्ले केलेत। मात्र याच पार्श्वभूमीवर परदेशातील अनेक भारतीय नागरिक अडचणीत सापडले आहेत। यवतमाळमधील किशोर आणि रेणुका गोपलाणी हे दाम्पत्य सध्या अझरबैजानच्या राजधानीत अडकले असून 48 तासांपासून त्यांना कुठलीही मदत मिळालेली नाही। जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे 15 दिवसांपूर्वी झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानातील 9 अतिरेकी ठिकाणांवर मंगळवारी मध्यरात्रीनंतर लक्ष्यवेधी हल्ले केले। या कारवाई दरम्यान पाकिस्तानी हद्दीतून भारतात येणारे एक विमान परत वळविण्यात आले। त्या विमानात भारतातील 250 प्रवासी होते। हे प्रवासी सध्या अझरबैजानच्या बाकू शहरात अडकले आहेत। यामध्ये यवतमाळमधील किशोर गोपलाणी आणि त्यांची पत्नी रेणुका यांचाही समावेश आहे। मागील 48 तासांपासून हे दोघंही बाकूमध्ये अडकले असून त्यांना ना भारतीय दूतावासाकडून ना स्थानिक प्रशासनाकडून कुठलीही मदत मिळालेली आहे। अझरबैजानमध्ये अडकलेल्या प्रवाशांना अन्न, निवारा आणि प्रवासाची सुसंवाद सुविधा नाही। अनेक जण प्रचंड चिंतेत असून आपल्या देशातील कुटुंबियांना संपर्क करता येत नाही, ही सर्वात मोठी अडचण त्यांच्या समोर आहे। आम्ही सगळे मारुती डीलर्स मारुती सुझुकीचा कॉन्फरन्स या निमित्त बाकू अझरबैजानला इथे आलो होतो आणि 6 तारखेला आमची परतीचा प्रवास होता। 6 तारखेला संध्याकाळी 7:30ची फ्लाईट होती। ती 9:30-10ला निघाली आणि एक्सपेक्टेडली 3:30-4 वाजता सकाळी मुंबईला पोहोचणार होती। पण इतक्यातच दरम्यान 3 वाजता रात्री कॅप्टनची अनाउन्समेंट झाली की पाकिस्तान एअर स्पेस ब्लॉक्ड आहे। याच्यामुळे त्यांनी त्या फ्लाईटला वापस बाकूला आम्हाला परतवलं आणि 4 तास समोर जाऊन 4 तास परत त्याच फ्लाईटमध्ये वापस येऊन आम्ही परत बाकू ते बाकू पोचलो आणि तिथे कोणाचाच काही सपोर्ट नाही। अझरबैजान गव्हर्नमेंट किंवा अझरबैजान एअरलाइन्स त्यांनी सांगितलं की हे तुमच्या गव्हर्नमेंटचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही तुमच्या लेवलवर सॉल्व करा। तर सगळ्यांना आपापली शक्तीप्रमाणे हॉटेल्स बुक केले, बाहेर निघालो, नवीन तिकीट्स बुक केले। जुन्या तिकीट्सचा रिफंडचा काय होईल माहीत नाही आणि आज शक्यतो आम्ही सगळे वापस येणार आहे। कोणी दुबई मार्गे, कोणी शारजा, कोणी दोहा, कोणी कतार या मार्गे वेगवेगळ्या ज्यांच्याकडे ज्यांचे विजा अवेलेबल आहे, कारण की ट्रान्झिटसाठी ट्रान्झिट विजाची रिक्वायरमेंट आहे, नवीन तिकीट्स करून आम्ही वापस येणार आहे। आमचा स्वतःचा माझा आणि माझे मिसेसचा वाया शारजा रिटर्न आहे। संध्याकाळी 7 वाजता आमची वापसीची फ्लाईट आहे आणि उद्या सकाळी 4 वाजता शक्यतो नागपूरला पोहोचतो। देशाच्या संरक्षणासाठी मोठा निर्णय घेण्यात आला असला तरी परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांचं सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होऊ नये। यवतमाळच्या गोपलाणी दाम्पत्यासह अन्य भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ पावलं उचलावीत अशी अपेक्षा प्रत्येक नागरिक व्यक्त करीत आहेत।